21 फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडला होता. राज्यात 670 पदासाठी मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला. यामध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचारीसह 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर यामध्ये एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती असून यात तब्बल 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह युवक काँग्रेसचे सरकार विरोधात घोषणाबाजी करत झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्या व या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करा ही मागणी करण्यात आली. जलसंधारण व तलाठीची परीक्षा रद्द झालीच पाहिजे. जलसंधारण व तलाठीची परीक्षा झालीच पाहिजे. जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता इनकलाब के नारों से, जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता की गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से. विद्यार्थी 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके. युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद. भ्रष्टाचारी सरकारचा विजय असो. आपल्याला कल्पना आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या जो मृदा अधिकारीच्या 670 जागांची जी भरती निघाली होती त्याचा पेपर फुटीचा प्रकार अमरावती येथे ड्रीमलँड येथे घडला आहे. तर यामध्ये काही अटक झाल्या होत्या. तिथल्या काही विद्यार्थ्यांना अटक झाली होती. TCSचे काही अधिकाऱ्यांना अटक झाली होती आणि त्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी आहेत ते अजूनही फरार आहेत आणि सगळ्यांचा आरोप आहे आणि पोलिसांचं सुद्धा म्हणणं आहे की त्यांनीच त्या विद्यार्थ्यांना कॉपी आणून दिली. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही लहान लहान पॅजेंना पकडता, ज्या अर्थी विभागाचा अधिकारी कॉपी आणून देतो त्या अर्थी याच्यामध्ये खूप मोठा घोळ आहे, खूप मोठं रॅकेट आहे. संपूर्ण विभाग यामध्ये सहभागी तर नाही अशी आमची एक आशंका आहे. कारण या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, यांनी एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर जे प्रायव्हेट सेंटर आहेत म्हणजे TCSचे अथॉराइज सेंटर जे नाहीत ते प्रायव्हेट सेंटर एक्झामसाठी देण्यात येऊ नये म्हणून वारंवार जे चव्हाण म्हणून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव आहेत त्यांना पत्रव्यवहार ईमेल सगळं केलं होतं. मात्र त्यांनी यांना रिप्लाय दिला की त्या सेंटरवर एक्झाम होईल, मात्र ते पारदर्शकपणे होईल याची त्यांनी हमी दिली होती त्यांना मेसेजवर. तर याचा अर्थ असा आहे की म्हणजे याचा सगळ्याचा विद्यार्थ्यांचा आमचा आरोप आहे की यामध्ये हे सरकारसुद्धा यामध्ये सामील आहे, सरकारचे अधिकारी सामील आहे. आणि आज आपण बातमी बघितली की 25 ते 30 लाख रुपये एका जागेसाठी दिले म्हणून कबूल जबाब दिलेला आहे. 670 जागा गुंजले 25-30 लाख जर केले तर 200 कोटी रुपयांचा जवळपास भ्रष्टाचार चालला आहे. लहान लहान गोष्टीवर ईडी लावणारे हे सरकारने आता आपल्याच या खात्यावर ईडी लावावी आणि 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती काढावी. हे 200 कोटी रुपयात हे सरकार या इलेक्शनच्या निवडणूक वापरणार आहे का? ज्या लोकांच्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत यांचं भविष्य त्यांनी पणाला लावलेलंच आहे. मात्र हा जो भ्रष्टाचार आहे याच्यावर खोल चौकशी व्हावी आणि यामध्ये कोणते राजकीय व्यक्ती आहे, कोणते मोठे मोठे अधिकारी आहे, हे लहान लहान पाहिजेनं पकडता यातले बळे मासे शोधून काढावे ही आमची आज मागणी आहे. यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहे. आम्ही बाहेर आंदोलन केलं आहे. त्याचप्रमाणे ही प्रतिकात्मक बॅग आहे जे आज 25-30 लाख रुपये यांनी घेतले आहे विद्यार्थ्यांकडून. आज हे गरीब विद्यार्थी आहे यांनी आज बॅग आणलेली आहे. जर शासनाने म्हटलं की तुम्ही पैसे द्या तर आम्ही सगळं कलेक्शन करू, ही बॅग यांना भरून 25-25 लाखांची बॅग करून यांना 50 कोटी रुपये देऊ. नाहीतर खोके सरकार यांचं नाव आहे 50 खोके यांना देऊ आणि या गरीब मुलांना नोकरीवर लावा. जर तुम्ही तसे लावत नाही तर पैसे घेऊन लावा अशी आमची मागणी करू. मी जलसंधारण विभागाची एक्झाम दिलेली आहे. तर 20-21 तारखेला जो घोटाळा झालेला आहे सरकार यावर अजूनही चूप आहे, यावर काही बोलायला तयार नाही. आज दिनांक 1 पर्यंत 10 लोकांना अटक झालेली आहे. या एक्झाममध्ये विभागीय व्यवस्थापकीय प्रमुख TCSचा यामध्ये सामील आहे. 2 TCSचे कर्मचारी पकडलेले आहे आणि अमरावतीतले असे 7 जण मिळून आणि पुढील चौकशी चालू आहे. पण सरकार यावर बोलायला तयार नाही. अजून परिपत्रक काढलेलं नाही. कसलंही डिपार्टमेंट रिस्पॉन्स शीट लावायच्या तयारीत आहे. कृपया सरकारने आता तरी आमचं हे घ्यावी आणि परीक्षा रद्द करावी. जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून हे ऑफिशियल TCS आयॉन घ्यावी आणि हा घोटाळा इथंच थांबलेला नाही. PWD मध्ये पण खूप मोठा घोटाळा झाला आहे, त्याची पण चौकशी करावी अशी विद्यार्थ्याकडून मी सरकारला विनंती करतो.